नमस्कार. कंटोल्याची भाजी तुम्ही कधी पाहिली आहे का? किंवा या अगोदर कधी खाल्ली आहे का? तर आज मी बनवते जगातील सर्वात शक्तिशाली भाजी. ते कसं हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. आणि ही भाजी जास्तीत जास्त चविष्ट कशी होईल आणि ही भाजी खाल्ल्यामुळे कोणकोणते फायदे होतात ते मी डिटेल रेसिपीमध्ये सांगणार आहे. रेसिपी अगदी साधी, सोपी आणि डिटेलमध्ये सांगितली आहे. कंटोल्याला काही जण करटुले असे म्हणतात किंवा काही ठिकाणी काटलं असे सुद्धा म्हणतात. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगा. ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवली आहे आणि मुख्य म्हणजे ही आपल्या सगळ्यांच्याच फायद्याची अशी ही रेसिपी आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका. रेसिपी अगदी बारीक-सारीक टिप्ससह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर तुम्ही प्रथमच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येत असते. चला तर जास्त वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. काटल्याची भाजी करण्यासाठी इथे मी पाव किलो काटले आणली आहेत. काटले आणल्याबरोबर सुरुवातीला व्यवस्थित अशी स्वच्छ अशी धुवून घेतली आहेत. कंटोले ही एक रानभाजी आहे, पण आमच्याकडे ह्याला काटलं असे म्हणतात. या भाजीला वरच्या साईडला असे हे काटे असतात, पण ही भाजी शिजण्यासाठी अजिबात कठीण नसते, अगदी लगेचच शिजली जाते. पहा असे हे काटे असतात. आता ह्या काटलाचे मी एकाचे 2 भाग केले आहेत आणि आतील बिया संपूर्ण काढून घेतल्या आहेत. बिया पूर्ण जून असतात, त्यामुळे काढूनच घ्यायच्या आहेत. नाहीतर कचकचीत अशा ह्या भाजीमध्ये बिया लागतात. आता या काटलांचे एकाचे 2 भाग करून अशी ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चिरून घ्यायच्या आहेत. काटले अशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चिरून घेतल्यानंतर त्यामध्ये जेवढे काटलाला लागते तेवढे मीठ यामध्ये घालायचे आहे आणि 1 चमचाभर हळद घालायची आहे. आता हे हळद आणि मीठ छान असं काटलांना लावून घ्यायचं आहे. कंटोली ही एक रानभाजी आहे आणि ही फक्त पावसाळ्यामध्येच मिळते आणि ही दिसायला जरी कारल्यासारखी असली तरी चवीला अजिबात कडू लागत नाही. आणि ह्या भाजीचे भरपूर सारे औषधी गुणधर्मसुद्धा आहेत. आता ही आयुर्वेदिक भाजी कशी करायची ते आपण पाहू. इथे आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडे जास्त या भाजीला तेल घातले आहे. या भाजीला तेल थोडे जास्त लागते. तेल तापल्यानंतर यामध्ये अर्धा चमचे जिरे घालून 1 चमचा भरून किसलेले आले आणि लसूण इथे घातले आहे. आले लसूण थोडा वेळ तेलामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घातले आहेत. या भाजीला कांदे थोडे जास्तच घालायचे म्हणजे भाजी चवीला एकदम छान अशी होते. त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पानेसुद्धा घातली आहेत. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातले आहे. कांदा थोडा परतला गेला की यामध्ये मुठभर भिजवून घेतलेली तुरीची डाळ यामध्ये घातली आहे. तुम्ही या ठिकाणी मुगाची डाळसुद्धा घालू शकता किंवा हरभऱ्याची डाळसुद्धा घातली तरी चालेल. आता डाळ आणि कांदा बारीक गॅसवर छान असा परतून घ्यायचा आहे. नंतर चिरून घेतलेली काटले आहेत ती यामध्ये घालायची आहेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे. ही भाजी खाल्ल्यामुळे बरेचसे फायदे आहेत. या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असल्यामुळे मोठमोठ्या रोगांपासून आपला बचाव करते. आणि बारीक-सारीक ज्या काही तक्रारी असतात जसे कॅल्शियम, व्हिटॅमिन, प्रोटीन आणि इतरही काही घटक आपल्या शरीरात कमी असतील, ही भाजी खाल्ल्यामुळे तीसुद्धा कमतरता दूर होते. या भाजीमध्ये कॅलरीज पण खूपच कमी असतात, त्यामुळे ही भाजी पचनासाठी पण खूप फायदेशीर आहे. भाजी 5 मिनिटं बारीक गॅसवर शिजवल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून ही भाजी छान अशी परतून घेतली आहे. तिखटाचे प्रमाण ना या भाजीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. या भाजीला लागणाऱ्या साहित्याची लिस्ट कॅप्शनमध्ये दिली आहे, जरूर चेक करा. ह्या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण खूपच जास्त असल्यामुळे संसर्गजन्य रोगांपासून आपला बचाव होतो आणि बद्धकोष्ठता दूर होऊन पोट साफ होण्याससुद्धा मदत होते. अशी ही औषधी आणि पौष्टिक भाजी आपण सर्वांनीच या सीझनमध्ये 1 ते 2 वेळा तरी खाल्ली गेली पाहिजे. ही भाजी खूपच औषधी आणि पौष्टिक असल्यामुळे हिची किंमत पण थोडीफार जास्त असते. अशी ही पौष्टिक आणि आयुर्वेदिक औषधी भाजी तुम्हीसुद्धा करून पहा आणि याचे सेवन करा. पहा इथे मी गरमागरम भाजी सर्व केली आहे. किती छान आणि टेम्प्टिंग दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. अशाच माहितीपूर्ण आणि आयुर्वेदिक औषधी आणि झटपट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा. ही भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर अगदी अप्रतिम लागते.
किंवा कोणत्याही प्रकारच्या भाकरीबरोबर तर ही भाजी खूपच छान लागते. आता यापुढील मी कोणती रेसिपी तुम्हाला करून दाखवलेली आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की लिहा. माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.